अजून दुकानचा पत्र आणायला गेलो होतो आणि पत्र्यावर बसून मीच उडून गेलो असतो बरं का. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अभय. आज बाबाला यायचं होतं आणि पारा घेऊन जायची होती बरं का गावात. मग काय बाबाला गावात सोडलं ना आलो दुकानावर बरं का. दुकानावर पण आज खड्डे कांदायचे होते, त्याच्यासाठी ती पार आणली होती. पवन आलो होता मग चहा घेऊन टपटप. आता चहा घेतच होतो तेवढ्यात पवननी घेतला मग गाडीला पाणी मारून. आज आहे ना पुढे ना शटरची ना फ्रेम बनायची होती बरं का. त्याचं काम चालू होतं तेवढ्यात कार्तिक पण आलं होतं. त्याच्या गाडीचं स्टँड तुटलं होतं. तोच आता नटक खोलीत होता बरं का स्टँडची. मी पाहत होता आता तो कस काय खोलितो. खरं तर तो पंक्चर आलाय बरं का, पण गाड्यांचे काम त्याला बरेच जमते. मग काय त्याच्या स्टँडला विल्डिंग मारून नाही का ना तो पण गेला होता बरं का. आता फ्रेम पण तयार झाली होती दुकानाची आपल्या. मागचे पण पत्रे लावून घेतले आणि एक पत्र आहे ना आपल्याला बदलून आणायचं होतं. मग त्यासाठी आलो होतो फॅक्टरीवर. पत्र नव्हतं त्यासोबत पैप पण होता आणि एक प्लेट पण होती आणि एवढं बिल पण वाढलं परत. मग काय तेवढं सगळं घेतलं आणि गाडीवर बसलो डायरेक्ट. पहिले खाली बसलो होतो पण पत्र लईच उडत होत त्याच्यामुळे गाडीवर येऊन बसलो. पण तरी माझ्या वजनाने पत्रा उडतच होता. म्हटलं नाही पत्रासोबत मी पण उडव. पण आलो बरं का कस तरी टपटप आता दुकानावर. आम्ही दोघांना घरी गेलो होतो बरं का वाळू आणायला. वाळू पण आणून टाकली दुकानावर. आता पैप लावायचे होते मग ते पण घेतले टपटप राहून. आज पण दुकानाचं काम एवढंच झालं होतं ना उद्या पण पूर्ण फायनल होणार. तेच पाहण्यासाठी लवकरच आपल्याला फॉलो करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.